नमस्कार सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शनिवारी 8 नोव्हेंबरला संकष्टी चतुर्थी आहे. कार्तिक महिन्यातील ही चतुर्थी असल्यामुळे हिला कार्तिक चतुर्थी असे देखील म्हणतात. गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी, संतती संपत्ती यांची प्राप्त होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीची कथा काय आहे आणि संकष्टी चतुर्थीला कशा सेवा कराव्या याबद्दलची माहिती आज आपण बघूया. संकष्टी चतुर्थीच्या 2 कथा आहेत, ज्यामध्ये सर्वात पहिली कथा अशी आहे की पुरातन काळामध्ये कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दानधर्म केला, पण तरीही संतानाची प्राप्ती काही झाली नाही. राजा राणी उदास होऊ लागले. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात त्यांचे वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितली. संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. राणीलाही अतिशय आनंद झाला. राजा राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली. जाणकारांनी सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी येते, तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठावे, तिळाचे ओटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेकही करावा. लाल गंध लावावे. तांबडी फुले अर्पण करावीत. 21 दुर्वांची जुडी व शमीपत्र वाहावी. धूप दीप लावावे. 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. आरती मंत्रपुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी. चंद्राला ओवाळावे. त्यानंतर चौरंग व पाटावरील पूजा विसर्जित करावी. भोजन प्रसाद ग्रहण करावा. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करावे. राजा राणीने या व्रताची संपूर्ण माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशांच्या कृपाप्रसादामुळे त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेशभक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही संकष्टी चतुर्थीच्या व्रताची पहिली कथा आहे. आता संकष्टी चतुर्थीच्या व्रताची दुसरी कथा आपण बघूया. ही कथा अशी आहे की एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना उंदरावरून ते घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसले. ते पाहून गणपती बाप्पांना खूप राग आला. चंद्राचा फार राग आल्यामुळे गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतींना प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पांनी चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितले की त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, म्हणजे त्या भक्तावर कोणतेही संकट येणार नाही आणि खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णांवर देखील असाच खोटा आळ आला होता. याची ही संपूर्ण कथा आहे. त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य असा सेमंतक मणी दिला होता. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील सेमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन्न हा सेमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सेमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन सेमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला.
प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला होता आणि त्याच्याजवळ सिंहाच्या पाऊलखुणा उमटलेल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंतांच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सेमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंतांनी सेमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर सेमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशांनी चंद्रास दिलेल्या शापामुळे श्रीकृष्णावर हे संकट ओढवले होते आणि त्यांच्यावर मणी चोरल्याचा आळ आला होता. परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रताने त्या व्रताच्या प्रभावामुळे श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने सेमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानली जाते. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसेल तर निदान या 2 चतुर्थींचे व्रत हे अवश्य केले जाते. अशा प्रकारे या संकष्टी चतुर्थीच्या कथा होत्या आणि त्यामुळेच प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. आता संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे आणि संकष्टी चतुर्थीला कोणत्या सेवा कराव्या. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीपासून सुरू केले जाते आणि त्यानंतर मग प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला हे व्रत केले जाते. त्यासाठी एका पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी. मूर्तीला अभिषेक करावा. पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने मूर्तीला फोटोला अभिषेक करावा. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्या आणि गणपती बाप्पांना आवडीचे असलेले जास्वंदाचे फूल, दुर्वा किंवा जे जमतील ते फुले अर्पण करावी. गणपती बाप्पांना गोड खोबऱ्याचा, फळांचा, खडीसाखरेचा जो जमेल तो नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर दिवसभर उपवास करावा. उपवास तुम्ही फळे खाऊन किंवा निर्जल देखील करू शकता किंवा फराळाचे पदार्थ खाऊन तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे उपवास करू शकता. सकाळी स्नान केल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करावी. पूजा केल्यानंतर एक लाल रंगाचे फूल घ्यावे. त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्या आणि ते फूल हातात घेऊन आपली जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगावी आणि ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी ते फूल गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करावे. आणि तुम्ही किती संकष्टी चतुर्थींचे व्रत करणार आहे, 1 करणार आहे की 11 करणार आहे की वर्षभर संकष्टी चतुर्थीचे व्रत करणार आहे ते गणपती बाप्पांना सांगावे. आणि या दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विविध स्तोत्र, मंत्र यांचे पठण करावे. ज्यामध्ये गणपती अथर्वशीर्ष, गणपती बाप्पांचे मंत्र, गणेश स्तोत्र, गणपती बाप्पांची विविध नावे किंवा अष्टविनायक स्तोत्र यांसारखे विविध स्तोत्र, मंत्र तुम्ही पठण करू शकता. त्यांचा जप करू शकता. त्यानंतर सायंकाळी गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि पूजेची सांगता करावी. त्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला जल अर्पण करावे. चंद्राला ओवाळावे. नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर मग उपवास सोडावा. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा सर्वात पहिले मोदक खाऊन सोडावा आणि त्यानंतर मग स्वयंपाकात बनवलेले इतर पदार्थ खावे. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे. या महिन्यातील म्हणजेच कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 8 नोव्हेंबरला शनिवारी आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे करू शकता आणि संकष्टी चतुर्थीची कथा देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकू शकता.
संकष्टी चतुर्थीचे व्रत कथा ऐकून पूजा करून नैवेद्य अर्पण करून पूर्ण केले जाते। अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते। या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।